पुढील महत्त्वाची बातमी. होर्डिंगच्या विषयावरून महासभेत मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे. काँग्रेस नगरसेवकांना बोलू दिलं जात नसल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आलाय. कल्याण डोंबिवली महापालिकेची महासभा आज कल्याण मुख्यालयात पार पडली. यावेळी होर्डिंगचा मुद्दा महासभेत चर्चेला आला होता. याच मुद्द्यावरून महासभेत मोठा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. यावेळी काँग्रेसच्या नगरसेवकांना भाजपा नगरसेवकाकडून महासभेत बोलू दिलं जात नसल्याचा आरोप काँग्रेसच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी केलाय. आम्हाला सभागृहात बाहेर जा असं भाजपा नगरसेवक सांगत होते, त्यांना हा अधिकार कोणी दिला असा सवाल काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी व्यक्त केलाय. दरम्यान काँग्रेसच्या नगरसेवकांनी यानंतर सभात्याग केलाय. ते होतात कोण, कुठल्या पदावर आहे दीपेश म्हात्रे हे सांगणारे की आम्हाला बाहेर काढा का म्हणून, कारण की आम्ही खरं बोलतोय की दीपेश म्हात्रे तटस्थ समितीत आम्हाला बोलू देत नाही. न बोलू देण्यामागचं कारण काय माहितीये बाबा, तुम्ही सिनियर आहे, तुम्हाला खूप नॉलेज आहे. आम्हाला कमी जरी असला, आम्हाला आमचे संविधानिक हक्क माहिती आहेत की आम्ही कधी आणि कुठे बोललं पाहिजे. त्यांना वाटतं की आमची संख्याबळ कमी आहे, ह्यांची जास्त आहे, जोरात गोंगाट घालतात तर आम्ही गप्प बसू, तर गप्प बसणार नाही. मी आज सभा तळकुबी मांडली होती. मी सभागृहाचा मान ठेवला की ठीक आहे की हा विषय तटस्थ समितीत आहे, जेव्हा विषय येईल तेव्हा बोलू. मी मागे घेतलं, पण जर त्याला धरून कोणी टार्गेट करत असेल तर हे चालणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.